अध्याय 16 श्रमबोध मुक्त अभंग तिसरा. कशाला जगावे लाजिरवाने, श्रमाचे फेडावे देणे. श्रमाप्रती राहावे सहभावे, सह कौतुक मिळे मनोभावे. याचा श्रमार्थ काय आहे? याचा श्रमार्थ आपल्याला असं सांगता येईल की श्रमबोध शरीराला झाल्यानंतर जेव्हा आपण आपल्या जीवनासाठी जगतो, कष्ट घेतो, परिश्रम घेतो आणि मेहनत करतो, याच्यामध्ये श्रमाचा बोध मिळतो. जेव्हा आपलं शिक्षण होतं, प्राथमिक किंवा कॉलेज पूर्ण झाल्यानंतर मग घरच्या मदत आले जा रे पैसे कमाव, आणि मग तेच म्हणतात अरे पैसे कमावणं एवढे सोपं आहे का? पैसे काय झाडाला लागतात का? मग त्यांनीच ते सांगितलेलं असतं. आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर म्हणतात जा आता नोकरी कर, पैसे कमव, आता बस झालं तुझं शिक्षण, किंवा बस झालं तुझ्या उन्हाळक्यात, किंवा बस झालं तुझं इकडे तिकडे भटकणार, जा आता पैशाचं झाड जे आहे ते लाव आणि पैसे घेऊन ये. मग तेव्हा आपल्याला समजतं की पैसे मिळवणं हे सोपं नाही. म्हणून लाजीरवानं जगण्यापेक्षा आपण श्रम करायला पाहिजे. जे काय आहे आपलं आयुष्य किंवा जे काय आपलं आहे हे जीवन, त्याच्यामध्ये संघर्ष हा तर नेहमीचाच आहे, तो करायलाच हवा, कोणी त्याला चुकलेलं नाही. मग तुम्ही एखादा उद्योग करा किंवा एखादी नोकरी करा, एखादा व्यवसाय करा, फॅमिली उद्योग करा, तुम्हाला श्रम घ्यावं हेच आहे. आणि की श्रम देणे जे आहे ते तुम्हाला फेडायचं आहे. अहो तुम्हाला घडवलंय, आई वडिलांनी एवढी किती वर्ष तुम्हाला शिकवलं, तर तुम्हाला देणे त्याचे पांग. आता काय झालं माहितीये का, एखादं अपत्य जन्माला घालणं आणि त्या अपत्याला शिक्षणाचं ट्रेनिंग देणं म्हणजे त्यामध्ये गुंतवणूक करणं झालं. अनेक पालक त्यांच्या अपत्यामध्ये पाल्यामध्ये गुंतवणूक करतात. त्याला डॉक्टर करण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात, त्याला एखादा कोर्स देण्यासाठी अनेक रुपये करतात. कोर्स छोटा असेल मोठा असेल ऐपतीप्रमाणे असेल. काही लोक तर परदेशात पाठवतात आपल्या मुलीला, जा तिकडे शिक जा आणि तिकडून शिकून ये आणि आम्हाला पैसे कमवून दे. हा उद्योग झालाय अनेक लोकांचा. काही लोकांचा पेक्षा सरसकट सगळ्या लोक, कारण शिक्षण महाग झालं. शिक्षण महाग झालं म्हटल्यावर शिक्षण झालं तुमचं, एक शिक्षण झालं ते आहे, पण जो शिकणारा आहे किंवा विद्यार्थी आहे किंवा मुलगा आहे मुलगी आहे, तिची काय आवड ही विचारात घेतली जात नाही. त्याला सरसकट सांगितलं जा तू परदेशात टिकून मोठा तिकडे बघ पैसा कमवला, तर इकडे शिक आणि परदेशात जा आणि तिकडे पैसे आम्हाला पाठव. ही जी स्पर्धा आहे समाजामध्ये, श्रमाचं रूप आहे तो रूप पालटलेला. त्यामुळे श्रमाची वाढलेली आहे. आणि वाढवली मनुष्याने वाढवली का? नाही नाही नाही, ही श्रमाने स्वतः वाढवलेली आहे. श्रमाची किंमत तुम्हाला मोजायला लागणारच आहे. तुम्ही त्याला तिकीट कमी देखील तरी नाही मी माझ्या बळावर मिळवलं सगळं, मी माझ्या कौशल्यावर निर्माण केला, नाही, ते चुकीच आहे. श्रमाचीच ही ताकद आहे, हे लक्षात घ्या. श्रमाप्रती राहावे सहभागी. जर तुम्ही श्रमाच्या सोबत सहभाग घेऊन राहिला, सहकार्य करून राहिला, तर श्रम तुम्हाला कुठच्या कुठे नेऊन पोचवेल, म्हणजे श्रीमंतीवर नेऊन ठेवेल, तुम्हाला ऐश्वर्य देईल, संपत्ती देईल आणि तुम्हाला सुख समाधान देईल. जर बेईमानी श्रम धडाम करून खाली खेचेल आणि पायदळी तुडवेल आणि मग तुमचं होत्याचं नव्हतं होत. बघा अनेक लोक आहेत प्रतारणा करतात श्रमाशी, काळा पैसा कमवतात. हे जे लहान मोठे दुकानदार आहेत ना, सगळे काळा बाजार करतात, सगळेच. कारण कसं आहे, त्यांना नफा महत्वाचा आहे. पूर्वीचे दुकानदार होते, व्यापारी होते, ते थोडेफार प्रामाणिक होते. आताचे सरसकट दुकानदार जे आहेत, नवीन दमाचे, नवीन श्रमाचे, नवीन आयडियाचे, कल्पनाचे किंवा नवीन बिझनेसचे पैसा कमवतात. तुम्ही जा एका किराणा मालामध्ये आणि तिकडे बघा, तर तिकडे एखादी गोष्ट स्वस्त असते तर दुसऱ्या दुकानात महाग असते. का असं? कारण त्याची जी किंमत आहे त्या
मालाची ते फिक्स नाही आहे. एमआरपी ज्याला म्हणतो, ती धान्याची कुठे एमआरपी फिक्स आहे? त्याच्यामध्ये सुद्धा गव्हाच्या प्रती आहेत, तांदळाच्या प्रती आहेत, त्या प्रतीप्रमाणे त्याचं किमती ठरवल्या आहेत. समान नाही ते एकच. इतकंच कशाला, तुम्ही शिजवलेलं अन्न जर बाहेर गेलात हॉटेलात खायला, तर राईस प्लेट, चिकन मटन शाकाहारी काय असेल ती, मिश्राहारी वगैरे मांसाहारी, तर त्याची सुद्धा किंमत समान नसते. एमआरपी फिक्स नाहीये त्याची. एमआरपी कायम नाहीये, ती बदलत राहते आणि त्याच्यामुळे ही महागाई वाढते. आता एमआरपी जेव्हा सरकार करेल, कोणतं सरकार करेल तेव्हा सगळं होईल. परवडणारं अन्न जेव्हा होईल जगामध्ये, तेव्हा हे जग सुखी होईल. तो परवडणारं धान्य त्या जगामध्ये निर्माण होईल, तेव्हा हे जग सुखी होईल. हे सगळं चाललेलं आहे ना, ते श्रमाच्या जोरावर चाललेलं आहे. आणि श्रमाला कलाटणी देऊन, श्रमाला बोगल देऊन, श्रमाला फसवून चाललेलं आहे. हे बघा, लक्षात घ्या. काळा बाजार केला जातो. जेव्हा मालाला उठाव नसतो तेव्हा माल दाबून ठेवला जातो आणि त्याची किंमत वाढली की माल सगळा बाहेर आणला जातो. त्यामध्ये शेतकऱ्याचं शोषण होतं. हे मधले जे आहेत अडते दलाल, ते खातात मलिदा आणि लोकांना आणि शेतकऱ्यांना फसवतात. सुख कौतुके मिळे मनोभावे. जर तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं तर तुम्हाला सुख मिळणार. सुखाचं कौतुक तुम्हाला मिळेल. आणि हे आम्ही करायचं आहे. हे करणं हेच मोठं दिव्य आहे. मोठमोठे उद्योगपती काय करतात? आजकाल कोणालाच पाप पुण्याची चिंता नाही. जो तो पैसे कमवायला लागलाय, जो तो फायदा कमवायला लागलाय, त्यांच्यामध्ये स्पर्धा झाली. माझं घराणं व्यापारी मोठा आहे की तुझं घराणं व्यापारी मोठा आहे. बिझनेस फॅमिली ट्रेंड निर्माण झालाय, ब्रँड निर्माण झालाय आणि याच्यामध्ये जागतिकीकरण जे आहे ती कारणीभूत आहे. कारण सगळे शिकलेले आहेत, सगळ्यांनाच समजतं व्यवहार, पण त्यामध्ये श्रमाची कुचंबना होते. जे श्रमणारे हात आहेत, मजूर हात आहेत, त्यांना तर हातावरचं पोट असतं, त्यांचे खूप वांदे आहेत. पण हे लक्षात कोण घेतो? कोणीच घेत नाही. आता यासाठी म्हणजे पैसे मिळवण्यासाठी आपण एक टेक्निक करायला हरकत नाही. तुम्हाला जी इच्छा आहे, तुम्हाला जितके पैसे हवेत, तुम्हाला जे स्वप्न आहे ते तुम्ही एका चिठ्ठीत लिहा, एका कागदावर लिहा, पॉईंटशीर लिहा. 5 पॉईंट लिहा, 2 पॉईंट लिहा, किंवा 2च वाक्य लिहा, किंवा एकच वाक्य लिहा. आणि ते रात्री झोपताना तुमच्या उशीखाली, डोक्याखाली ठेवायचं. किंवा उशी जे कवर आहे, उशीचं अभरा ज्याला म्हणतो, त्यामध्ये ठेवायचं. चिठ्ठी अशीच ठेवा की किंवा एका कागदामध्ये घालून ठेवा आणि ती ठेवा. आणि ब्रह्मांडाला सांगा तुम्ही की हे बघा, हे मी असं दिलेलं आहे. ब्रह्मांड मला हे मिळालं आहे, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. मी त्यावर प्रेम करतो. ब्रह्मांडाला धन्यवाद देणं, कृतज्ञता व्यक्त करणं खूपच गरजेचं आहे. कृतज्ञता ही लिहून तुम्ही देऊ शकता आणि जे मागणी आहे ती तुम्ही तोंडी बोलू शकता. असं तंत्र आहे ते. आणि हे तंत्र, उशीचं तंत्र करून बघायला काय हरकत नाही. याच्यामध्ये काय जास्त डोकं चालवायचं नाही, तुम्हाला जास्त मेहनत करायची नाही. हे तंत्र आहे, टेक्निक आहे. झालं तर सोन्याहून पिवळं, नाही झालं तरी काही तोटा नाही. काय करून बघा.